नमस्कार, जेएम विशेषमध्ये आपलं स्वागत। मी श्रेयस पांडे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये ज्या वेळेला बंड झालं, अजित पवार यांनी बंड ठोपटलं, त्यावेळेला त्यांनी आपली वाट ही महायुतीसोबत पकडली। त्यामुळे पवार कुटुंबामध्ये देखील उभी फूट पडली। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना होण्याची शक्यता आहे। तर अजित पवार यांना त्यांच्याच घरातून आता विरोध होतोय, कारण सर्वत्र विरोध होताना दिसतोय। शरद पवार यांच्या बहीण सरोज पाटील यांनी सुद्धा आता अजित पवार यांचा विरोध केलेला आहे। या संदर्भात आजच्या जेएम विशेषमध्ये चर्चा करूया। अजित पवार शिंदे फडणवीस सरकार सोबत गेले तरी पवार कुटुंब दिवाळीला एकत्र आलं। आम्ही कुटुंब आणि राजकारण वेगळं ठेवतो, हे सुप्रिया सुळे यांचं त्यावेळेचं वक्तव्य होतं। पक्षातल्या फुटीनंतरही रिलेव्हंट हे त्यांचं राहील, ते राजकारणात त्यांची बाजू वेगळी असेल, पण ते पारिवारिक त्यांच्यात कधीही कलह निर्माण होणार नाही, अशा प्रकारचे वक्तव्य त्यावेळेला होत होते। खरं तर पवार कुटुंबामध्ये सक्रिय राजकारणात असलेल्या व्यक्ती आहेत 4। स्वतः शरद पवार, त्यांचे पुतणे अजित पवार आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि नातू रोहित पवार। पण लोकसभा निवडणुका आता जशा जशा जवळ येऊ लागलेल्या आहे तशी तशी पवार कुटुंबातली अनेक नावं चर्चेत आलेली आहे आणि सोबतच चर्चेत आल्या त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा। अजित पवार यांच्या आत्याबाई म्हणजे सरोज पाटील यांनीही अजित पवारांच्या भूमिकेचा विरोध करत त्यांना सुनावलं। अजित पवारांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेमुळे दुःख झाल्याचं म्हणतानाच त्यांनी अजित पवारांना त्याचा पश्चातापही झाला असेल असं सुद्धा नमूद केलं। काय म्हणाल्या पाहूया। नाही, अजित चुकला असेल नसेल ते काय मला कळत नाही, पण शरदच्या विषयी जी काही भाषा आली त्याच्या तोंडून ते बोलता बोलता झालं असेल, त्याच्या मनात तसं काही नसेल, कारण तो संवेदनशील आहे। आम्ही त्याला लहानपणापासून ओळखतो, कदाचित त्याला आता पश्चातापही झाला असेल, पण दुःख निश्चित झालं। दुःख अजित पवार शरद पवारांची साथ सोडल्यानंतर संपूर्ण कुटुंब आता अजित पवारांविरोधात मैदानात उतरलेला आहे। कुटुंबातला एक एक व्यक्ती अजित पवारांविरोधात आता वक्तव्य करू लागलेला आहे, कारण निवडणुका जवळ आलेल्या आहेत। त्यामुळे शरद पवार भावनिक राजकारण करतायत असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय। सध्या चर्चेमध्ये आलेलं श्रीनिवास पवार यांचं वक्तव्य। श्रीनिवास पवारांनी अजित पवारांवर टीका करताना अजित पवार नालायक माणूस असून संघाने पवार कुटुंब फोडलं असल्याचं त्यांनी म्हटलं। श्रीनिवास हे अजित पवार यांचे सख्खे बंधू आहेत। दरम्यान श्रीनिवास पवार यांनी काय वक्तव्य केलं पाहूया। माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दादांची वर्षे साहेबांची काही नाही। तो विचारच मला अतिशय वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का, तर पुढची 10 वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे। त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे। वर्ष तुम्हाला समजलं नाही का ही सगळी चाल कोणाची, जसं त्यांनी सांगितलं की ही बीजेपीची चाल आहे, ही वस्तुस्थिती ती RSSची तेव्हापासूनची चाल होती की त्यांना शरद पवार हे नाव संपवायचं होतं। त्यांनी खूप प्रयत्न केला आणि तुम्ही जे कोणी वाचत असाल इतिहासाने पण हेच केलं, जेव्हा घरातला कोणी त्याच्यामध्ये फोडता येतो तेव्हाच ते घर संपतं, नाही तर घर एक असतं तर ते संपूच शकत नाही। दरम्यान श्रीनिवास पवार कोण आहेत पाहूयात। श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे मोठे बंधू आहेत। उद्योजक असून कृषी क्षेत्रामध्ये त्यांचे उद्योग आहेत। त्यांचा शरयू समूह अनेक कंपन्या चालवतो। व्यवसायाची सुरुवात ऑटोमोबाईल डीलर म्हणून केली। यशस्वी ऑटोमोबाईल डीलर्सपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे। वडील अनंतराव पवार यांचं निधन झाल्यानंतर श्रीनिवास पवार आणि अजित पवार या दोन्ही भावांनी एकमेकांना सांभाळून घेतलं। मग असं असताना श्रीनिवास पवार अशी वक्तव्य का करतायत? त्यांच्या वक्तव्याने राजकीय महत्त्वाकांक्षेची चर्चा का होतीये? तर याचं कारण सांगण्यात येतंय ते शरद पवार आणि अजित पवार वेगळे झाल्याने निर्माण झालेली राजकीय दरी। माहितीनुसार श्रीनिवास पवार यांच्या पत्नी शर्मिला पवार या सुद्धा सक्रिय राजकारणात येण्यासाठी उत्सुक होत्या असं सांगण्यात येतं। मात्र शर्मिला पवार शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यातून सक्रिय आहेत।
या सगळ्यामुळे शर्मिला पवार यांच्या सक्रिय राजकारणाची चर्चा ही होतच असते। मात्र सुप्रिया यांच्या आधीपासूनच शर्मिला या राजकारणात येण्यास इंटरेस्टेड होत्या असाही सांगण्यात येते, पण त्यांना ती संधी मिळाली नाही आणि सुप्रिया बारामतीच्या खासदार म्हणून रुळल्या। त्यामुळे राजकीय दरी मिटली आणि आता ही दरी निर्माण झाली शरद पवार आणि अजित पवारांच्या वेगळं होण्याने। महत्वाचा आहे प्रमोद की आपल्याला असा प्रश्न आपण आपल्या आईला विचारण्यासारखा आहे की तू माझ्यासाठी काय केलं, किंवा वडिलांना हा प्रश्न करण्यासारखे आहे की तुम्ही माझ्यासाठी या आयुष्यामध्ये काय केलं। हे ज्याला त्याला माहितीये की आपले वडील किती झिजतात आणि आई किती कष्ट घेते। मग आई आज जरा दुखावली आहे किंवा ती आजारी आहे किंवा ती काही काम करू शकत नाही घरामध्ये, मग हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला करणार का किंवा करावा का, काय म्हणू आपण? मग म्हणून नवीन सून जर आली तर नवीन सुनेसमोर तुम्ही तुमच्या आईला टोमणे मारणार का, तुम्ही तुमच्या वडिलांना टोमणे मारणार का की तुम्ही आयुष्यात काहीच केलं नाही, बघा आता तरुण मुलं आली, तरुण नातू आलाय, नाती आली किंवा सून आली, ते सगळं करतायत, तुम्ही काहीच केलं नाही। मग जिने तुम्हाला जीव खाऊ घातलं, जिने तुम्हाला लहानपणापासून वाढवलं, अशा ह्या भावनेतून आम्हाला दोघांनाही असं वाटतंय की शेवटी कुटुंब हे वरिष्ठांपासून सुरू होतं। ते शेवटचा आपला हा छोटा बाळगोपाळ इथे बसलाय त्याच्यापर्यंत आपलं कुटुंब असतं। या कुटुंबामध्ये सगळी नाती असतात, आजी असतात, आजोबा असतात, काका असतो, मामा असतो, चुलता असतो, चुलती असते, सगळी नाती असतात आणि ही सगळी नाती घेऊनच आपल्याला एकत्र जावं लागतं। हे सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यामुळे आज जे आपण ही बैठक इथे घेतलेली आहे, ही सर्व पक्षीय जे आज पक्षाचे इथे आलेले आहेत, तुमचं सर्वप्रथम मी सर्वांचं कौतुक करते, अभिनंदन करते की आपण सर्वांनी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं जो एक निर्णय घेतलेला आहे। मला असं वाटतंय की आपण सर्वांनी पाहिले की साहेबांनी आजपर्यंत त्यांच्या अख्ख्या किती 60 वर्ष झाली असतील त्यांना राजकारणामध्ये येऊन, 60 वर्ष, या काळामध्ये एकदा तरी साहेबांनी मात खाल्लीये का किंवा पराजय झालाय का? मग आपण त्याला कारणीभूत व्हायचं का? मग हे गालबोट आपण लावायचं का किंवा हे काम आपण करूया का? हे पटतंय का आपल्या मनाला? नाही पटत आहे। असं वाटतंय की नाही साहेबांना शेवटी आज सगळ्या जगाचा मीडिया बघतोय की बारामतीची लोक आणि खास करून काटेवाडीची लोक काय करतात, काय निर्णय घेतात, हे अख्खं तुम्ही आज सोशल मीडिया सर्वजण फॉलो करता, सर्वांचं लक्ष लागून द्यायचं। कोण आलं आपल्या ह्याच्यामध्ये, कुठून आलं, कोणाला त्याच्यामध्ये यश मिळतंय हा मुद्दाच नाहीये आपला। आपल्याला एवढंच आहे की आपल्याला फक्त साहेबांना विजयी करून दाखवायचं। सोशल मीडियावर पवार कुटुंब प्रचारासाठी सुप्रिया सुळेंसाठी मैदानात उतरलं। याचे रील, फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरलही होत आहेत। अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार, त्यांच्या पत्नी शर्मिला आणि श्रीनिवास पवार, त्यांचा मुलगा योगेंद्र पवार हे सगळेच अजित पवारांविरोधात मैदानात उतरल्याचे पाहायला मिळते। आता सर्वच जण कुटुंबातलेच लोक अजित पवारांवर टीका करतात। वेगळ्या प्रकारचं राजकारण जर होत असेल, बारामतीकरांनी कधी हे राजकारण बघितलेलं नाहीये, तुम्ही पण बघितलं नसेल, दमदाटीचं, दहशतीचं। जर तसं काय असेल तर तुम्ही थेट माझ्याशी संपर्क साधा। जर कोणी येत असतील पदाधिकारी किंवा ज्यांना काहीतरी मिळालंय तर तुम्ही गाठ माझ्याशी घालून द्या। अजिबात आपण घाबरायचं नाहीये। शेवटी आपण सगळे पवार साहेबांबरोबर बऱ्याच वर्षापासून आपण एकमेकांना राहिलो। हा सर्वांचा निर्णय भाग आहे, सोडणार नाही आणि इथून पुढेही सोडणार नाही, मला विश्वास आहे की अनेक असे आमदार जे आता अजितदादांच्या पाठीबरोबर गेलेले आहेत, ते आता भाजपच्या चिन्हावर लढायचं का काय असाही विचार करत आहेत आणि त्याचं प्रतिनिधित्व काही दादांबरोबर असणारे नेते करतात अशी एक चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे काही आमदार हे कुठेतरी भाजपच्या चिन्हावर लढायला इच्छुक आहेत आणि काही आमदार लोकसभा झाल्यानंतर परत एकदा पवार साहेबांकडे यायला इच्छुक आहेत। त्यामुळे लोकसभा झाल्यानंतरच आपल्याला कळेल विधानसभेचे इलेक्शन कशा होईल। बापू कसे आहेत, खूप सरळ स्पष्ट माणूस आहेत ते
आणि जे असतं त्यांच्या मनात ते बोलून जातात. पण खूप गोष्टी जे काल ते बोलले ते काही मीडिया चॅनलनी ते थोडं त्याला ट्विस्ट केलंय आणि जे त्यांना बोलायचं होतं ते बाजूला राहून गेलं आणि त्यातला एक वेगळाच अर्थ काढून ते महाराष्ट्रभर गेलाय. खरं तर त्यांना तसं बोलायचं नव्हतं. शेवटी ते दोघही भाऊ आहेत आणि बापू धाकटे भाऊ आहेत दादांचे. जेम विशेषमध्ये वेळ झाली का विश्रांतीची, लगेच परत येतोय.